काल ओसाडगावचे पाटील मुल्ला उद्धव ठाकरे रायगडच्या दौऱ्यावर होते आणि अपेक्षेप्रमाणे तोंडावर आपटण्याची एवढी सवय झालेली आहे उद्धव ठाकरेंना की कोकणाला मध्ये प्रवेश केला आणि 25 वर्ष जे शिवसेनेबरोबर होते दळवीजी, माजी आमदार दळवीजी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. म्हणजे उद्धव ठाकरेचा पायगुण केवढा वाईट आहे, किती मोठा चपट्या पायाचा आहे याचं ज्वलंत उदाहरण आहे. मला या निमित्ताने त्यांना फक्त एक प्रश्न विचारायचा आहे मुल्ला उद्धव ठाकरेंना की तुम्हाला जेवढी चिंता, जेवढं वाईट बिल्किस बानोंबद्दल वाटलं, कुठल्याही महिलेवर अशा पद्धतीचा अत्याचार होणं हे फार वाईट आहे आणि चुकीचंच असतं. जेवढं वाईट, जेवढी चिंता तुम्हाला बिल्किस बानोंची आहे तेवढीच चिंता तुम्हाला आमची हिंदू बहीण दिशा सालेंची नाही का? दुसरी आमची हिंदू बहीण डॉक्टर स्वप्ना पाटकरची नाही का? ते फक्त आता डोळ्यांनी फक्त सगळं हिरवत दिसायला लागलेलं आहे. सूट फक्त जसं काय देशभरामध्ये बिल्किस बानोंवरच अत्याचार झालाय, बाकी कोणाच महिलेवर अत्याचार झालेला नाही. आणि तुमच्याच पक्षात काय, तुमच्या घरामध्ये एका व्यक्तीने दिशा साल्यांवर अत्याचार केलेला आहे, सामूहिक बलात्काराचा आरोप त्याच्यावर आहे. मग त्याबद्दल पण थोडं मत व्यक्त केलं असतं तर थोडं वाटलं असतं की बाबा तुम्हाला समस्त महिला भगिनींची चिंता आहे आणि तुम्हाला फक्त हिरव्याचंच राजकारण करायचं नाही हे स्पष्ट झालं असतं. पण तसं न करता अपेक्षेप्रमाणे मनातलं आणि जे ओटामध्ये होतं ते त्याबद्दल बोलून टाकलं. भारतीय जनता पक्ष, मोदी साहेब, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर गरड ओकण्याच्या शिवाय कोकणामध्ये जाऊन अजून हे वेगळं काय करणार? पंतप्रधान खरं म्हणलं तर फार मोठा जोक मारला की त्याला कोणीतरी गीतेने सांगितलं बाबा तुम्हाला पंतप्रधान म्हणायचं नाही का? मला कालपासून असायला थांबत नाही, कारण का त्याची पोलीस पाटील बनण्याची लायकी नाही. तो मोठ्या पंतप्रधानांचे स्वप्न पाहिलं तर तो जोकच असतो तो. आणि तुम्हाला फार भारतीय जनता पक्ष किंवा त्या राम मंदिराच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवरायांची तुलना मोदीजींबरोबर करण्याबद्दल तुम्हाला फार मिरच्या लागल्या. मग वर्षानुवर्ष पवार साहेबांना जाणता राजा ही जी उपमा दिली जाते त्याबद्दल तुम्ही का आक्षेप घेतला नाही, का बोललात नाही? ते तुम्हाला कोणा चालतं की जे आमच्या शिवरायांना जाणता राजा राजाची उपमा दिलेली तीच उपमा पवार साहेबांना दिली जाते. त्यावेळा उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या संजय राजाराम राऊत थोबाड का उघडत नाही याही बद्दल थोडं सांगावं. आपले काय प्रश्न असतील तर सांगा. संजय राऊत असे म्हणले की अजित पवार, भावना गवळी आणि हे भाजपचे चेहरे आहेत. भाजप हा सत्ताधारी पक्ष आहे, ज्याचा स्वतःचा भाऊ, ज्याच्या स्वतःची मुलगी ही खिचडी चोरीमध्ये तिचं नाव आलेलं आहे, भ्रष्टाचारावर त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचे केसेस सुरू आहे, यांनी दुसऱ्याच्यांना भ्रष्टाचारी बोलणं हा फार मोठा विनोद आहे. संजय राजाराम राऊत किंवा राजाराम राऊतचं अर्ध कुटुंब आज भ्रष्टाचाराच्या केसमध्ये त्यांची नावं आलेली आहेत मनी लॉन्ड्रिंग मध्ये. म्हणून दुसऱ्यांबद्दल बोलण्या अगोदर थोडं खाल्लेली खिचडी थोडी पचवा.
मी त्यांचे आभार मानेन, पण शेवटी रत्नागिरी सिंधुदुर्ग या सीटवर कोण लढवणार त्याबद्दल आमचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील ते आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. फक्त महायुतीचाच खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये निवडून येणार एवढं मी निश्चित पद्धतीने सांगतो. नाही हो, मी राष्ट्रवादी ऐकलंय. अगर असेल तर ती गोड बातमी आहे, कारण का काँग्रेस हे बंद झालेलं दुकान आहे आणि मातोश्रीच्या अंगणातला खासदार पण आता मातोश्रीवर विश्वास ठेवत नाही. आणि मग या निमित्ताने त्याला मी आवाहन करतो की ती मातोश्रीची जी काही खेरवाडीची जी सीट आहे विधानसभेची, या उद्धव ठाकरेंनी लढवावी, आदित्य ठाकरेंनी लढवावी, नाहीतर त्यांचा तो कारकून आहे तो परब, अनिल परब, त्यांनी तरी लढून दाखवावी. दुसऱ्यांवर बोट उचलतात ना, आता लढून दाखवावी. हिंमत असेल तर, ढोंगणात ताकद असेल तर. की नाही आहे आम्हालाही माहिती आहे. ठीक आहे, बरोबर. म्हणजे 2014 आणि 19 मध्ये ते काय होतं, ते अवेळी 90 मारण्याची इफेक्ट आहे ना. 90 मारून आता बोलायला लागले सकाळी लोक, मग त्यांना वाटतं की भाजप 400 पार गेल्यावर लोकशाही धोक्यात आहे. ईडी आणि कशामुळे बोला, ईव्हीएम मुळे. आता ह्या ईव्हीएमच्याच माध्यमातून 2024 आणि 19 मध्ये तुमचे 18 खासदार निवडून आले उद्धव ठाकरेची लायकी नसताना, पण मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे. तेव्हा तुम्हाला ईव्हीएम आणि ईडीच्या संदर्भात काहीच वाटलं नाही. तेव्हा असंख्य असे जुने व्हिडिओ आहेत त्या संजय राजाराम राऊतचे, तो ईडीच्या कारवाईची स्वागत करतोय. मग तेव्हा तुम्हाला चालतं. आता जेव्हा मैदानात उतरण्याची वेळ आली तेव्हा शेंबूड पुसत बोलणारच असं. आता मला त्याबद्दल मी कसं काय बोलणार, त्यांचा तर्क आहे, त्यांची माहिती आहे, त्यांचा सोर्स तुम्ही विचारला पाहिजे. किंमत 10,000 रुपये ठरवणार. ते म्हटले की अशा प्रकारे बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत ठरवणं माझ्यासाठी गरजेचे उद्धव ठाकरेंच्या परवानगीने ठीक आहे, ती राजन साळवींची भावना आहे, पण जरा त्यांनी उद्धव ठाकरेंना पण अशी भावना जोपासायला सांगितलं पाहिजे. कारण मी ऐकलंय की बाळासाहेब जे रुद्राक्ष घालायचे ते उद्धव ठाकरेंनी फेकून टाकले असं मी ऐकलेलं आहे. त्याही बद्दल थोडा तीच भावना उद्धव ठाकरेंची आहे का? बाळासाहेबांच्या वापरलेलं किती सामान, कपडे उद्धव ठाकरेंनी कुठे कुठे विकलंय, मग त्याची माहिती आम्हाला द्यायला लागेल. तुम्ही ते सामान आयुष्यभर ते आमच्यासाठी म्हणजे जतन करण्यासाठी ना, म्हणजे आयुष्याचं फार मोठी पुंजी असेल अगर आम्हाला. उद्धव ठाकरेंपेक्षा तरी चांगलं जतन आम्ही करू, असं आहे, फार चांगलं जतन करू. म्हणून बोलतो ना, स्मारकाची जबाबदारी, बाळासाहेबांच्या स्मारकाची जबाबदारी की त्या ट्रस्टमध्ये राणे साहेबांना, राज साहेबांना टाकावं अशी विनंती मी आता माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि डीसीएम साहेबांना करणार आहे. कारण की त्या ट्रस्टमध्ये आता शिवसेना, आता कोणाची, आता शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची झालेली आहे. म्हणजे बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कमिटीमध्ये आता तिथे सदस्य बदलले पाहिजे असं माझं मत आहे. त्याच्यामध्ये राज साहेबांना टाका, त्याच्यामध्ये राणे साहेबांना टाका, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना टाका, जेणेकरून महापौर बंगला बळकवायला जमणार नाही ज्याच्यावर रश्मी ठाकरेंचा डोळा आहे. कुठे तो आपला सोंगाड आहे कोकणात. अशा 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 बरोबर, ते टकमक टोकावर तो असे सोंगाडे कसे पडतात बघा. मग पुढे सोंगाड्याबद्दल काय विचारतो, आपल्या दशावतार मध्ये माहित आहे ना त्याची काय रोल असतात. देवेंद्रजी पाव असो अर्धे असो, तुला घरी बसवलेला आहे, तुला पुरून उडलेलं आहे, की तुला आता लाचारासारखं फिरायला लागतंय सगळं. कधी नाही तर उद्धव ठाकरे कोकणात येतात. एक लक्षात घ्या, जेव्हा मुख्यमंत्री होते तुम्ही खूप जण त्यांच्या 14 मिनिटासाठी पाहणी दौऱ्यासाठी आलेले, 14 मिनिटं आले, बसले, निघून गेले. त्यांचा मुलगा तेव्हा पर्यटन मंत्री होता,
कितींदा पर्यटन मंत्री म्हणून कोकणामध्ये आलेला आदित्य ठाकरे. म्हणून ह्या सगळ्याचा हिशोब आता कोकणातली जनता मागणार आहे त्यांच्याकडून. मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होत आहे. प्रकाश आंबेडकर पहिल्यांदा महाविकास आघाडी बैठकीला जाणार आहे. कसं मत आहे बैठकीकडे? एका ठिकाणी बैठकीमध्ये ते जेवढे सीट मागतात तेवढं त्यांना देऊन टाकलं पाहिजे. 12 बैठकीला तुम्ही बोलवलंय ना त्यांना, मग आंबेडकर 12 सीट मागतायत आणि मग महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये टिपू सुलतानचा फोटो लावा आणि तिथे सगळे हार घालत बसा, किंवा औरंगजेबचा फोटो टाका आणि त्याच्या समोर नमाज पढत बसा. त्यासाठीच महाविकास आघाडी आहे. 6 जागांवरती सहमती झाली असं कळतंय. 6 जागा दिल्याबाबत बैठकीत सहमती झाली. तुमची आणि माझी सहमती होऊन फायदा नाही, आंबेडकरांची सहमती झाली पाहिजे. ते बाहेर येऊन जाहीर होऊन दे ना. जोपर्यंत आंबेडकरजी स्वतःच्या तोंडाने सांगत नाही की मला 6 जागेवर सहमती आहे, तोपर्यंत मी कोणी मानायला विश्वास नाही. मुझे वही पूछना है उद्धव जी ठाकरे को या मुल्ला उद्धव ठाकरे को कि जो प्यार, जो चिंता उनको बिल्किस बानो के बारे में है, जो होनी ही चाहिए, उसमें कोई दो राय नहीं, मगर वही चिंता, वही प्रश्न वो हमारी हिंदू बहन दिशा सालियान के बारे में पूछेंगे क्या? वही प्रश्न वो हमारी हिंदू बहन डॉक्टर स्वप्ना पाटकर के बारे में पूछेंगे क्या? क्योंकि जैसे बिल्किस बानो के ऊपर वो अत्याचार हुआ ऐसा बोलना है, तो उसी तरीके का अत्याचार, गैंगरेप का आरोप उद्धव ठाकरे के बेटे के ऊपर भी है दिशा सालियान मैटर में. संजय राउत के ऊपर भी आरोप है डॉक्टर स्वप्ना पाटकर का. तो उद्धव ठाकरे को या मुल्ला उद्धव ठाकरे को सिर्फ बिल्किस बानो दिखते हैं या उनको वही चश्मे से दिशा सालियान और स्वप्ना पाटकर भी दिखेंगी? यह प्रश्न मेरे को उनको पूछना है. बराबर. मतलब 14 और 19 को यही मोदी जी के नाम पे, उनके आशीर्वाद से, यही उद्धव ठाकरे की हैसियत नहीं होते भी इनको 18 खासदार चुन के, सांसद चुन के दिए मोदी जी के ही आशीर्वाद से. तभी उनको ईवीएम और ईडी दिखी नहीं. ईवीएम के अभी 24 के वक्त पहले इस्तेमाल करने वाले हैं क्या? 14 और 19 को भी इस्तेमाल किया था. जब भी उद्धव ठाकरे मोदी जी के साथ काम करते थे, तभी उनको क्यों ऐतराज हुआ नहीं ईवीएम का? अभी जब भी हारने की नौबत आई है, अभी जब एक भी सांसद चुन के आने वाला नहीं है, इसलिए ऐसे नाक रगड़ के उद्धव ठाकरे बात करेंगे. या व्यापी मंदिर, मस्जिद मत बोलिए. इसलिए मैं बोलता हूं ना कि सभी ओवैसी ने ही सभी मुस्लिम समाज के लोगों को समझाना चाहिए कि वो मस्जिद, वो मंदिर ही है और जल्दी से जल्दी इसका उसका ताबा ये मुस्लिम समुदाय ने छोड़ देना चाहिए और हमारे साथ महाआरती के लिए उधर आ जाना चाहिए. उसमें तकलीफ क्या है? इसलिए उनको अगर 6 दिसंबर की तारीख और इतिहास वापस रिपीट नहीं करना हो तो उन्होंने अपने मुस्लिम भाइयों को समझाना चाहिए कि बाबा वहां मंदिर ही है, वहां शिवलिंग ही है, वहां 55 अलग अलग तरीके से भगवान की अलग अलग चीजें, हिंदू भगवान की अलग अलग चीजें मिली है. तो इसलिए अभी जितने जल्दी ओवैसी और मुस्लिम समाज के हमारे भाई स्वीकारेंगे कि ये सारी जगह ये हिंदू राष्ट्र है और यहाँ की ये सारी मंदिरों को तोड़ के उनकी मस्जिदें बनाई गई थी, वो जितने जल्दी स्वीकारेंगे उतने लिए अच्छा है. फिर बार बार 6 दिसंबर की याद करनी नहीं पड़ेगी, वरना भारी पड़ेगा और रात की नींद उड़ जाएगी. प्रकाश अंबेडकर जा रहे हो अच्छी बात है, मगर आते वक्त क्या बोलते हैं उसके ऊपर मत हो. बाहर आते वक्त वो खुश और समाधान होना चाहिए कि बाबा मेरे को 12 सीट तो मिला है, वरना 4-5 सीट पे अगर प्रकाश अंबेडकर जी को निपटा दिया तो फिर अंबेडकर जी के लिए अच्छा नहीं है. वो
मिनिमम 12 के नीचे सुनना नहीं चाहिए, ऐसी हमारी अपेक्षा है। अभी देखते हैं अम्बेडकर साहब बाहर आके क्या बोलते हैं। और अंदर जरा महाविकास आघाड़ी के बैठक में वहां भी टिप्पू सुल्तान का जय जयकार होगा क्या? वहां भी औरंगजेब को के नाम पे गाने गाएंगे या अपना शायरिया बोली जाएंगी क्या? ये भी जरा मुझे आप वहां पे कैमरा भेज के बताइए। देखिए, जिशान सिद्दीकी एक यंग आमदार है और बाबा सिद्दीकी जी ने कांग्रेस में आधी अपनी जिंदगी निकाली है। अभी इन लोग सबको मालूम पड़ गया है कि कांग्रेस के दुकान पूरी तरह से खाली हो चुकी है। ना वहां मोहब्बत मिलती है, वहां सिर्फ नफरत मिलती है। और राहुल गांधी के कांग्रेस के दुकान में अभी कुछ माल ही बाकी नहीं है, तो उधर रह के फायदा क्या है? इसलिए महायुति में मैंने सुना है वो जल्दी ही प्रवेश करने वाले, तो इसलिए वो अच्छी बात है, उनका मैं स्वागत करूंगा अगर वो जिस दिन आएंगे। और अभी मैं उद्धव ठाकरे को बोलूंगा कि बाबा तुम्हारे इधर का ही आमदार जो मातोश्री के एरिया का आमदार है वही छोड़ के गया है। अभी या तो तुम लड़ाओ, या तो आपने पेंगुइन को लड़ाओ, या तो फिर वो आप तुम्हारा जो कारकुन बैठा है अनिल परब को लड़ाओ उधर, और देखते हैं उधर शिवसेना का सीट उबाटा का सीट आता है कि नहीं। इतनी हिम्मत होगी तो। अभी देखो वो सारा डिसीजन हमारे वरिष्ठ लेंगे। हाँ, वो डिसीजन और उसके ऊपर मत व्यक्त करना ये मेरे जैसे छोटे कार्यकर्ता का काम नहीं है। संजय राजाराव संजय राऊत कोण आहे? संजय राजाराव कारागृहात. हाँ, संजय राऊत ते कारागृहात जात नाही, पण ईडीच्या केसमध्ये त्यांना मिळालेल्या जामिनावर हायकोर्टामध्ये सुनावणी सुद्धा यायला तयार नाहीये. कोण बोलतं जात नाहीये? तुमच्याकडे माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल, माहित नाही, पण माझ्याकडे जी माहिती आहे तो लवकरच जाणार आहे। ती रूम भी मस्त स्वच्छ करून ठेवलाय, बाथरूम मध्ये सांगून ठेवलंय की याला 4 वाजता सकाळी जायला लागतं, ती सगळी तयारी करून ठेवलेली आहे माझ्या माहिती अनुसार। आता नंबर कुपन नंबर जेव्हा लागेल तो जाईल, पण तयारी आतमध्ये चांगली झाली, फिनल मारून ठेवलेला आहे। होईल होईल, थोडं जरा संयमाने ठेवा, पहिले एक भाऊ जाऊन दे, मोठ्या भावासाठी सगळं नीट करून दे, है ना। मग मुलगी कदाचित जायला नाही पाहिजे, पण काय नंबर लागला तर बोलता, कारण का वडिलांनीच मुलगीच्या खात्यामध्ये पैसे ठेवून खिचडी खाल्लेली आहे, आणि मग संजय राऊत जातील नाजत वाजत। संजय राजाराव केस दाखल केली माहिती आहे, ती आता सेशन कोर्ट मध्ये होती, सेशन कोर्ट मध्ये माझी कालच परवाच तारीख होती, आता पुढची तारीख मिळाली आहे। वॉरंट जारी केलं, तुम्हाला जाऊन दर्शन करावं लागेल। नाही नाही साहेब, तुम्हाला थोडी माहिती नाही, कोर्टाची थोडी प्रक्रिया थोडी मला माहिती आहे। त्या वॉरंटला आणि त्या केसला आम्ही सेशन कोर्टमध्ये चॅलेंज केलेलं आहे, त्याबद्दल मंगळवार तारीख झाली आणि त्या संबंधित मला दुसरी तारीख मिळालेली आहे। तोपर्यंत तो निकाल लागत नाही तोपर्यंत पुढे का होणार नाही। माहिती दुरुस्त करतो, तुमची माहिती अर्थात चांगली असते आणि नसायला हवी, पण कोर्टाने तुमच्याविरुद्ध बेलेबल वॉरंट जारी केलेलं आहे, ते तुम्हाला हजर रद्द करावं लागेल। ते मी आणि माझा वकील बघून घेईन ना, तुम्ही चिंता करू नका। तर काय महाविकास आघाडीच्या बैठकीत आज महाविकास आघाडीची बैठक आहे, प्रकाश आंबेडकर या बैठकीमध्ये सामील होत आहे, भाजपसाठी आव्हान नाही। लक्षात घ्या, प्रकाश आंबेडकरजी नुसते सामील होत आहेत, पण प्रकाश आंबेडकरजी बाहेर येऊन काय बोलतात ह्याच्यावर सगळं महत्वाचं आहे। माझी अपेक्षा आहे की त्यांनी 12 सीटच्या खालती ऐकू नये। ज्या ठणकावून प्रकाश आंबेडकरजी सगळ्यांना सांगतायत की बाबा 12 सीट त्याच्या खालती ऐकू नये, अशी माझी अपेक्षा आहे। आता बघू पुढे काय होतं। म्हणून आता काही होण्याच्या अगोदरच अगर हातभर फाटत असेल तर ह्यापेक्षा त्यांनी आपल्या मुस्लिम समाजाच्या सगळ्याच लोकांना सांगावं की बाबा ज्ञान वापी में मंदिर ही है, वहां शिवलिंग मिले है, 55 विविध प्रकारचे हिंदू धर्मातल्या विविध साधन समृद्धी तिथे भेटलेली आहे, अशी सगळी माहिती ASI रिपोर्टच्या माध्यमातून बाहेर आली आहे। हे जेवढं लवकर आमचा मुसलमान समाज स्वीकारेल आणि तिथे एकत्र येऊन महाआरती करेल, पूजा अर्चना करेल आणि काही चर्चा न करता, काही वाद न करता अगर
हिंदू समाजाकडे ती ज्ञानवापी मंदिर सोपून टाकेल तर ते स्वागतार्हक आहे ना. नाहीतर परत 6 डिसेंबरचा अनुभव घ्यायचा असेल तर हिंदू समाज तयार आहे. संजय राउत ने कहा है कि जो भी बीजेपी के साथ खड़ा नहीं है या जो उनके पार्टी में नहीं है वो जहांगीर की एडी को साथ लेकर ऐसे काम कर रहे हैं और चाहते हैं कि जो विपक्ष की पार्टी के लीडर है वो हमारे बीजेपी में आ जाए. देखिए ऐसा तो नीतीश कुमार जी के ऊपर तो कोई भी ईडी की केस नहीं है. फिर मिलिंद देवरा जी भी महायुति में आए, उनके ऊपर तो कोई भी ईडी की केस नहीं है. तो जिसने जिसने भ्रष्टाचार किया है उसके ऊपर तो ईडी के केसेस चालू होंगे. तो उसके बारे में उनको सिर्फ ईडी और ईवीएम की चिंता अभी लगी है. 2014 और 19 में तो वो बीजेपी के साथ में थे, तभी उनको ईवीएम के बारे में कुछ भी चिंता नहीं थी, तभी उनको ईडी के बारे में कुछ भी चिंता नहीं है. तो इनको अभी स्पेसिफिक अभी हारने का डर है. उनको मालूम है मैदान में बीजेपी के खिलाफ लड़ नहीं सकते, उनका एक भी सांसद चुन के नहीं आएगा, इसलिए डर के वजह से बात कर रहे हैं.